व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मागच्या 1-2 दिवसापासून आपण ह्युमन बॉडी, ह्युमन कॉन्शियसनेस विथ 7 चक्रा ह्या विषयावर आपण बोलणं सुरू केलेलं आहे. आणि आजपासून आपण प्रॉपर एक एक चक्रवर कोणती कोणती एनर्जी काम करते त्या विषयावर बोलू. जसं काल मी सगळ्यांना बोललो की आपण आपल्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन करतो, गोल बुक बनवतो, विजन बोर्ड बनवतो, अफर्मेशन्स रेडी करतो. पण मॅनिफेस्टेशनचा एक आणखी एक भाग आहे. म्हणजे जसं समजून घ्या की स्क्रिप्टिंग करतो, अफर्मेशन वारंवार लिहितो, अफर्मेशन ऐकतो, अफर्मेशन बोलतो, अफर्मेशनला आपण बघतो विजन बोर्डच्या थ्रू, गोल बुकची रिडिंग करतो. दिस इज अ पार्ट ऑफ मॅनिफेस्टेशन. दिस इज नॉट मॅनिफेस्टेशन. हा पार्ट आहे मॅनिफेस्टेशनचा. तुम्ही मी तुम्हाला आहे ना, मनी मॅग्नेट म्हणजे काय, अट्रॅक्शन म्हणजे काय, हा टॉपिक सांगतो. तुम्ही शिरा बनवत आहे, ओके, आणि बेस्ट क्वालिटीचा रवा आणला, गाळून घेतला, तयार केला. तुम्ही एक स्टेप फर्दर समोर गेले, त्याला वाफवून पुन्हा सुकवला. म्हणजे इतकं तुम्ही नीट अँड क्लीन काम केलं. त्यानंतर तुम्ही बेस्ट क्वालिटी चे ड्रायफ्रुट्स आणले, एकदम शुद्ध गाईचं तूप आणलं, चांगल्या क्वालिटीचं एकदम बढिया डाळ शोधून त्याचं बेसन आणलं. आणि आता तुम्ही ते रवा, तो बेसन भाजणं सुरू केलं. त्याच्यामध्ये जबरदस्त तूप टाकलं. तुपात तो बिलकुल न्हावून काढला असं समजा. बिलकुल शीख लोकांचा खडा प्रसाद. बिलकुल शिरा कमी, तेल जास्त. त्या लेवलवर तुम्ही त्याची प्रोसेस केली. चांगले ड्रायफ्रुट्स टाकले आणि सगळ्यात शेवटी टाकली तुम्ही साखर. साखर टाकली, शिरा रेडी झाला. काउंटरवर तुम्ही शिरा ठेवला. लोकांनी खाणं सुरू केलं. पहिल्यांदा एक मॉब आला, त्याच्यानंतर लोकच येणं बंद झाले. तुम्हाला कळत नाही आहे की झालं काय. की शिरा तर इतका टॉप क्वालिटी बनवला आपण, पण लोक का बरं येत नाही. थोड्या वेळानंतर माहित पडलं, एक प्लेट शिऱ्याची कोणीतरी टेबलवर दुसऱ्या काउंटरवर ठेवून दिली. त्याला नाही आवडला शिरा. तर तुम्ही बघत आहे की त्यावर एक माशी सुद्धा नाही बसून राहिली. प्रॉब्लेम काय झाला. थोड्या वेळानंतर तेच तो शिरा तुम्ही जमिनीवर ठेवला, तिथे कुत्रा आलं, त्यांनी थोडासा खाल्ला आणि तोही चालला गेला. त्यांनी पूर्ण नाही खाल्लं. अरे, इतका चांगला शिरा, टॉप क्वालिटी प्रोडक्ट, परफेक्ट मेथड, शिरा कोणी खात का नाही आहे. नंतर जेव्हा शिरा खाऊन बघितला तर लक्षात आलं, शिरा गोडच नाही आहे. शिरा गोड
नाही आहे. पण साखर तर टाकली होती. म्हणजे काय झालं? त्या साखरेत किंवा त्या गुळामध्ये काय नव्हता? गोडवा नव्हता. तो गोडवा नसल्या कारणाने तुम्ही इतकं छान क्वालिटीचा रवा आणला, तुम्ही बेसन आणलं, तुम्ही ड्रायफ्रुट्स आणले, तुम्ही विलायची, जायफळ आणलं, तुम्ही चांगल्या क्वालिटीचं तूप आणलं, परफेक्ट मेथडनी त्याला शिरा तुम्ही भाजला, शिजवला, त्यानंतर तुम्ही साखर टाकली, किंवा असं समजून आपण साखर टाकलीच नाही, साखर स्किप करून टाका. पण एक माइंड इल्युजनसाठी समजून घ्या साखर टाकली, पण ती गोड नाहीये. आणि तुम्ही सगळं परफेक्टली बघत चालले. अरे, सगळं बरोबर केल्यानंतर सुद्धा रिझल्ट का नाही पॉझिटिव्ह? विचार तर हा होता की माझ्या शिऱ्याकडे पूर्ण पब्लिक ओढून येईल. इमॅजिनेशन ते हे होतं. काउंटिंग काय होतं आपलं, की जितक्या अमाऊंट मध्ये शिरा बनवला आहे, जर लोकांचा रिस्पॉन्स चांगला राहिला तर ₹5 भाव वाढून टाकू. आणि आपण त्या लोकांना अट्रॅक्ट करू आणि चांगलं बढिया आपला आज इन्कम होईल. पण झालं उलट. म्हणजे माशी सुद्धा बसायला तयार नाही, कुत्र सुद्धा खायला तयार नाही. झाली काय गडबड? इंट्रोस्पेक्शन मध्ये माहित पडलं की शिऱ्याची चव ही गोड नाही आहे. आणि गोड नसल्या कारणाने त्या पर्टिक्युलर काउंटरकडे लोकांचं जे अट्रॅक्शन होते ते कमी झालं. आणि अट्रॅक्शन कमी झाल्या कारणाने तुमचा सेल नाही झाला. मग आता ह्याच विषयाला आपल्या जीवनामध्ये धरा. तुम्ही छान विजन बोर्ड बनवलं, सुंदर त्याला सजवलं, कारचा फोटो लावला, बंगल्याचा फोटो लावला, एक कॅशची गड्डीचा फोटो लावला, आपल्या फॅमिलीचा फोटो लावला, चारही लोक मिळून एक मस्त एक छानशी स्क्रीन बनवली. तुम्ही तुमचं वर्किंग टेबल, ऑफिस टेबलचा एक फोटो लावला, जिथे तुम्हाला काम करायचं आहे. एक स्विमिंग पूलचा फोटो लावला, हे तुमची इच्छा आहे. एक तुम्ही फोटो लावला, एक असा पहाडपट्टी एरिया आहे, तिथे तुम्हाला फिरायला जायचं आहे. जवळपास लाईफचे एक तुम्ही ध्यान करताना फोटो लावला, एक तुम्ही जिम मध्ये एक्सरसाइज करताना फोटो लावला. जवळपास लाईफचे सगळे ऍस्पेक्ट तुम्ही क्लिअर केले तुमच्या भिंतीवर. वाव, सुंदर. आता गोलबुक बनवलं. ये साल में मैं ये करूंगा, अगले साल में ये करूंगा, पूरे 5 साल में मेरा ये टारगेट है, इतना करोड़ कमाना है, इतना लाख कमाना है, ये पद पे जाना है, ये अचीवमेंट करके दिखाना है. वाव, बढ़िया. अफर्मेशन रेडी केले. आय एम हेल्दी, वेल्दी, मनी मॅग्नेट, आय हॅव मिस्टेरियस व्हायब्रेशन, आय लुक ग्रेट, आय एम पॉवरफुल, आय एम एनर्जेटिक, आय एम वन ऑफ द बेस्ट पर्सन इन द वर्ल्ड, आय एम मॅग्नेटिक, आय एक्सेप्ट माय सेल्फ. मोठे मोठे, आय एम ब्युटिफुल, आय एम अट्रॅक्टिव्ह, आय एम अ ग्रेट हिलर, आय एम अ ग्रेट काउन्सिलर. भरपूर काही छान सुंदर काय दिले तुम्ही, अफर्मेशन सुद्धा दिले. जेव्हा रिझल्टचा वेळ आला, रिझल्ट उलटा. मेंटर तुम्हाला म्हणताय कहिया आपने कुछ, हाँ सर किया किया, क्या किया? ये उसे विजन बोर्ड बनाया, गोल बुक बनाया, अफर्मेशन किया. अफर्मेशन चांट करते हो? हाँ सर करते हैं. कैसे करते? 369 में करते हैं, 1111 करते हैं, 555 करते हैं, सभी टेक्निक करती है सर. रिजल्ट आया क्या? नहीं सर, रिजल्ट नहीं आया. आपने एक्शन लिया था? जी हाँ, एक्शन लिया था. हम एक्शन ले रहे हैं, हम काम कर रहे हैं, हम दौड़ रहे हैं, भाग रहे हैं, सब कुछ कर रहे हैं. रिझल्ट नाही आ रहा है सर. पता नहीं क्या हो गया. तुमची अवस्था त्या शिऱ्यासारखी झाली. अं, सुमित सोनी सर, मॅडम. हॅलो.
हो सर. तुम्हाला मराठी समजते? हो. ओके. व्हेरी गुड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. ओके. छान आहे. तर आपली अवस्था आहे ना त्या शिऱ्यासारखी झालेली आहे, ज्यामध्ये आपण सगळं काही टॉप क्वालिटी प्रोडक्ट टाकलं तर रिझल्ट शून्य निघाला. का? कारण की गोड नाही आहे. तर आता इथे आपला आजचा कोर्स सुरू होत आहे. जेव्हा आपण प्रत्येक प्रकारची मेहनत करतो, एफर्ट्स घेतो, टेक्निकली आपण परफेक्ट काम करत आहे, सगळं काही बरोबर असताना सुद्धा रिझल्ट काय नाही. हा ठीक आहे, कधी कधी नशिबाचा भाग असते, तो विषय वेगळा. पण मला एक गोष्ट लक्षात आली की नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा आपल्याला मिळवता येते. 100% मिळवता येते. कारण की नशीब असं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. सिंपल सी गोष्ट आहे की तुम्ही काय केलं. नशीब म्हणजे काय आहे? तुम्हाला कंट्रोलचं गहू मिळाला, हे तुमचं नशीब. जे गहू मिळाला तो मिळाला. तुम्ही घरी आले, त्यामधला कचरा काढला, टिसू बाहेर काढले, धूळ बाहेर काढून टाकला, खडे बाहेर काढले, नीट अँड क्लीन गहू बाजूला केला. त्यानंतर त्या गव्हाला धुतलं, त्या ओलं गहू ओलं करून त्याला वाळवलं. त्या वाढलेल्या गव्हाला तुम्ही चक्कीमध्ये घेऊन गेले, त्याला तिथे बारीक केलं, त्यानंतर त्याला गाळून घेतलं, वरचा वरचा कोंडा बाजूला काढला, परफेक्ट पीठ तुम्हाला मिळालं. परफेक्ट पीठ मिळवणे हे नशीब नव्हतं, हे तुमची मेहनत आहे. नशीब काय होतं? कंट्रोलचा गहू. ज्यांनी कंट्रोलच्या गव्हाला धरून पकडलं, तो फसला नशिबामध्ये. ना तो त्या गव्हाचा उपयोग करू शकते, ना तो कधी त्या अवस्थेतून बाहेर निघू शकत. एफर्ट, स्किल, डेडिकेशन, परफेक्शन हे तुम्हाला नशिबातून अशी गोष्ट आउटपुट काढण्याची ताकद देते, जे रियालिटीमध्ये नशिबात नाही आहे. पण एवढं लक्षात ठेवा, जर कुंडली बनली आहे, प्रॉब्लेम कुंडलीमध्ये आहे, तर सोल्युशन सुद्धा त्यांनी दिले आहे. आपलं फोकस सध्या त्या प्रॉब्लेमवर आहे, त्या ग्रहांच्या अशा रचनेवर आहे की अरे माझ्या नशिबात हेच आहे. अरे नाही, त्या हाऊसचे, त्या ग्रहांचे पॉझिटिव्ह इफेक्ट सुद्धा आहे. त्याला ओपन अप करण्याची गरज आहे. सध्या निगेटिव्ह इम्पॅक्ट ओपन आहे, त्याच्या जागेवर आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ओपन करायचा आहे. एक्झॅक्टली तो हाऊस, तो ग्रह तुम्हाला काय काम करायला सांगत आहे ते काम करणे सुरू करा. काही दिवसानंतर लाईफ चेंज होते. हा, त्या क्षेत्रात हात टाकल्यामुळे तुमची मेहनत थोडीशी वाढली. खडे काढणे, टिसू काढणे, धूळ काढणे, गहू धुणे, हे मेहनत थोडीशी वाढली तुमची. पण आउटपुट काय आहे? चांगलं पीठ. तर निगेटिव्ह हाऊसेस मधून पण, कुंडलीच्या निगेटिव्ह हाऊस मधून सुद्धा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट लाईफमध्ये ओढून आणता येते. तर त्या प्रकारची मेहनत, त्या प्रकारचं स्किल तुम्हाला डेव्हलप करणे आहे. जर एखाद्या व्यक्तीची ग्रहस्थिती अशा प्रकारे बसलेली आहे की त्याचे ग्रह अशा घरात बसले की त्याला चोरी करणे हेच त्याच्यासमोर एकमेव त्याच्या जीवनाचा उद्देश दिलेला आहे, आणि त्या बिचाऱ्याचं संगोपन अशा घरात झालं की जे चोरी म्हणजे पाप, वरून भित्रा पण आहे, डेअरिंग पण नाही, हिंमत पण नाही, पण त्याच्या समोर नेहमी असेच ऑप्शन ओपन होत आहे की त्याला चोरी करण्याचीच ऑफर येत आहे. तो त्रस्त झाला, ऍस्ट्रोलॉजर पाशी गेला, म्हणजे सर मी काय करू, मला चोरीच्या शिवाय कोणती ऑफरच येत नाही आणि मला ते एक्सेप्ट करायची नाही. तो एक्सेप्ट करत नाही आहे, म्हणून त्याच्याकडे 1 रुपया पण येऊन नाही राहिला. का? कारण की नशीब जिथून पैसा द्यायसाठी तयार आहे, ते फील्ड त्याला मान्य नाही. तर आता मी काय करू? मग चोरी करणे म्हणजे लोकांचं पाकिट मारणे हाच विषय आहे का? तुम्ही अशा क्षेत्रामध्ये जाऊन काम करू शकता जिथे पैशाचा ढीग लागलेला आहे, मोजता मोजता थकून राहिला, 2 पैसे बाजूला करून टाकले पता नाही कोणाला. चोरी पण होत आहे, हिशोब पण होत आहे, तुमच्या खिशात पैसे पण येत आहे. तुम्ही सीए बनलेले आहेत, दुसऱ्याचा चोरीचा माल तुम्ही हिशोब करून देताय, तुमचा पैसा बाजूला काढताय. काम तर चोरीच आहे. विथ स्किल, विथ परफेक्शन. ते नशीब तुम्हाला हे नाही सांगत आहे की तुम्ही चोरी करा म्हणजे पाकिट मारा. ते सांगत आहे चोरी करण्याचे पण प्रकार आहे. तुम्ही वन ऑफ द बेस्ट टेक्निक चूज करा, मास्टरी करा, आणि त्याच्याद्वारे तुम्ही पेमेंट काढा.
आपलं अवस्था कुठं जाते? निगेटिव्ह माइंडसेट सरळ निगेटिव्ह गोष्टी करत जाते. चोरी करणे म्हणजे पाकिट मारणे किंवा हेराफेरी करणे. नाही, तो विषय नाही आहे. एखादी संस्था बनवून राहिली, संस्थामध्ये खूप सारा पैसा येत आहे, काय होत आहे? चोरीच तर आहे सगळी. कोण कोणाला हिशोब देऊन राहिला? आपल्याच घरातल्या घरात कागदोपत्री सगळे व्यवहार दाखवले जात आहे. पैसा अंदर. चोरी नाही तर काय आहे? आहे पण लिगल आहे, चालते. कमिशन काय आहे? चोरीचाच प्रकार आहे ना एक प्रकार, पण लिगल आहे. बाय सिस्टमॅटिक तुम्ही त्याच्यातून तो फंड बाजूला काढलेला आहे. त्याचा कोणाला त्रास सुद्धा नाही आणि तुम्हाला बेनिफिट सुद्धा आहे. तर काय असते की काम कसं करायचं त्यावर डिपेंड आहे त्याची रिझल्ट काय येईल. मग आपण आता आजचा पहिला आपला चक्र आहे मूलाधार चक्र. ऍक्च्युली होत असं आहे की हे टॉपिकच कव्हर करताना टाइम निघून राहिला, पण एक्झॅक्टली बरोबर आहे. कारण की हा कन्सेप्ट जर समजणार नाही ना तुम्हाला, की मी इतकं हार्डवर्क करतो, डेडिकेशन आणि एफर्ट्सने काम करतो, माझा रिझल्ट का येत नाही? का? कारण की जर कोणी मॅनिफेस्टेशनच्या बुक्स चांगल्याने वाचल्या असेल, तर त्यामध्ये सांगितलं गेलं आहे की जेव्हा आपण मॅनिफेस्ट करतो ते हे जे टूल्स आहे, अफर्मेशन, ह्या विजन बोर्ड, गोल बुक, प्रॅक्टिस, चॅन्टिंग, रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, लिसनिंग, हे सगळे टूल्स आहे तुम्हाला कनेक्ट करून ठेवण्यासाठी. मुद्दा हा आहे, तुम्ही तुमचे फिलिंग्स, तुमचे इमोशन्स, तुमचे थॉट कोणत्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत आहे. तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट कराल त्या फ्रिक्वेन्सीचं तुम्हाला आउटपुट मिळते, सेम टेक्निकवर. तुम्ही कंट्रोलची साखर वापरा, जे पिंगट असते, पिवळ्या कलरची असते, चहा प्यायची इच्छा होत नाही, इतका बेकार लागते. थोडी साखर चेंज करा, पण कंट्रोलचीच व्हाईट फॉर्म मध्ये असते, गोडच नसते बिलकुल. 30 रुपये, 35 रुपये, 40 रुपये, 45, 50 भावामध्ये 30 रुपयाची साखर घ्या, गोडच नाही राहत. फक्त नावानच साखर असते. एक मधुरा पण कंपनी आहे, मधुर, मधुर मधुर, मोठा दाना आहे, एवढी चम्मचभर साखर टाका, 4 चम्मच साखरची चव येते. त्यांनी त्यांची क्वालिटी मेंटेन केली. क्यूब फॉर्म मध्ये येते, एकच क्यूब टाका, सफिशियंट आहे. साखर तेच आहे, क्वालिटी चेंज होत चालली. 30 रुपये, 35 रुपये, 40, 45, 50, 55, 60 ही जर रेंज पकडली तर याला काय म्हणू आपण? याला व्हायब्रेशन म्हणू, याला फ्रिक्वेन्सी म्हणू. 30ची फ्रिक्वेन्सी, 35ची फ्रिक्वेन्सी, 40ची फ्रिक्वेन्सी, 50ची फ्रिक्वेन्सी. तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीची साखर आणली त्या अनुसार तुम्हाला त्याचा गोडवा मिळेल. मग आता आपल्याला माहित आहे का आपण एक्झॅक्टली आपली फ्रिक्वेन्सी कोणती आहे म्हणून? अफर्मेशन सगळे करत आहो. फ्रिक्वेन्सी आहे लोभ, क्रोध, घृणा, ईर्ष्या, वेद, मत्सर, अहंकार. असे जर फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्ही जीवन जगत आहे, आतमध्ये तुमची इनर सेल्फ इमेज गरिबीची आहे, भिकारीची आहे. भिकारी आणि गरिबीमध्ये काय फरक आहे? एक भिकारीपणा असते माणसाच्या जीवनामध्ये. भिकारीपणा म्हणजे प्रत्येक वेळेस हात पसरण. गरीब आहे, सोच गरीब आहे, नाही नाही, आपण नाही करू शकत, आपल्याला नाही प्राप्त होऊ शकत. मिडल क्लास थिंकिंग आहे, नाही नाही नाही, आपण मोठे मोठे स्वप्न नाही पाहू शकत, पोटभर जेवायला मिळते, राहायला खायला मिळते, ओके. ही ती थिंकिंग झाली. विषय काय चालू आहे? ज्या थॉट प्रोसेसवर तुम्ही व्हायब्रेट करणार आहे, तुम्ही नेचर मधून तेच तुमच्याकडे
अट्रॅक्ट करणार आहे. मग तुम्ही लाख चांगली मॅनिफेस्टेशन टेक्निक वापरा, विजन बोर्ड वापरा, गोलबुक वापरा किंवा अफर्मेशन करा. एंड मध्ये तुम्हाला एकच दिसेल, रिझल्ट मिळाला नाही. आणि रिझल्ट मिळाला तर कोणता मिळाला? लॉस झाला, बिमारी आली, प्रॉब्लेम्स आणखी क्रिएट झाले, घरामध्ये वाद आणखी वाढले. का बरं असं होऊन राहिलं? कारण की तुम्ही ज्या जागेवर व्हायब्रेट करत आहे त्या प्रकारचे लोक, त्याच प्रकारचा रिझल्ट तुमच्याकडे येईल. तुमच्या शिऱ्यामध्ये प्रॉपर साखर तुम्ही टाकलीच नाही. हा तुमचा शिरा आहे. मेडिटेशन करणे, एक्सरसाइज करणे, प्राणायाम करणे, हॅपी थॉट्स ठेवणे, चांगलं जेवण करणे, डाएट फॉलो करणे, मॅनिफेस्टेशन करणे, व्हिज्युअलायझेशन करणे, इमॅजिनेशन करणे, स्क्रिप्ट रायटिंग करणे, 369 1111 555 ह्या रायटिंग टेक्निक्स वापरणे, अफर्मेशन ऐकणे, अफर्मेशन चॅन्ट करणे, अफर्मेशनला सतत रिवाइज करणे, रिकॉल करणे, गोलबुक बनवणे, गोलबुक वाचणे, त्यानंतर विजन बोर्ड बघणे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, ह्या तो शिऱ्यात बनवताना जे कंटेंट लागलं ना आपल्याला, ते कंटेंट आहे. हे कंटेंट आहे. ओके, हे मॅनिफेस्टेशनचं कंटेंट आहे. जर ह्या मॅनिफेस्टेशनच्या कंटेंटमध्ये प्रॉपर फिलिंग्स, थॉट प्रोसेस आणि इमोशन्सवर जर तुम्ही लक्ष नाही दिलं की यांची फ्रिक्वेन्सी काय आहे, तर शुगरलेस शिरा तुमचा रेडी होईल. रिझल्ट लेस तुमचे एफर्ट्स राहतील. काल माझं ह्याच टॉपिकवर आपल्याच ग्रुपमधल्या एका सदस्यासोबत बोलणं झालं. मी 9 वाजेपर्यंत कंटिन्यू बोलत राहिलो, 6:30 वाजतापासून. आणि 2 वर्षाचं इतकं डिटेल डिस्क्राईब केलं त्यांचा स्वतःचा प्लॅन. बापरे सर, किती मोठं काम आहे. ठीक आहे सर, मी आत्ता फोन ठेवल्यावर सगळं लिहून काढतो म्हणे. कारण की एक्झॅक्टली तुम्ही मला ते सांगत आहे जे माझ्या मनात आहे. असं वाटत आहे की तुम्हाला कळलंच कुठून सगळं काही. एक्झॅक्टली पॉईंट टू पॉईंट सगळं एक्सप्लेन करताय. आणि 2 दिवसापासून मी ह्याच गोष्टीमध्ये परेशान आहे की मी ह्या विषयाची सुरुवात कशी करू. आणि बस माझ्या तोंडातून माहित नाही काय झालं, जे अँसर निघत गेले, चर्चा झाली, त्यांनी पूर्ण लिहून ठेवलं. जर त्या सरांनी जर प्रॉपर वर्क केलं, 2 वर्षानंतर अमरावतीमध्ये जबरदस्त लेवलचे पर्सनॅलिटी ओपन होऊन जाईल. विषय काय आहे की एक्झॅक्टली पॉइंट लक्षात आले की मला त्या शिरा बनवताना त्याच्यामध्ये साखर काय टाकायची आहे, किती टाकायची आहे, आणि आपल्याला तेच आपलं माहित नसते. तर पहिलं आपलं चक्र आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्रवर आपण जेव्हा जगत आहोत, मी मागेही सांगितलं, मूलाधार चक्र फिअर आणि ग्रीडचं चक्र आहे. मूलाधार चक्र हे सर्व्हायवलचं चक्र आहे. बेसिक नीड्सचं चक्र आहे. मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, औषध पाणी, छोटस घर. इथे इथे फॅमिली नाही आहे बरं. इथे फक्त मी आहे, फक्त मी. कारण की सगळ्यात अगोदर स्वतःची बॉडीला आपण जिवंत ठेवू तर समोर गोष्ट चालेल. बेसिक नीड आहे, सर्व्हायवल आहे, इनसिक्युरिटी आहे, जीवनाची अनस्टॅबिलिटी आहे, फिअर आहे, भीती आहे. काय होईल माझं, कसं होईल माझं, जेवायला नाही मिळालं तर मी उपाशी मरून जाईल, औषध नाही मिळालं तर मरून जाईल, राहायला छत नसलं तर काय होईल. फिअर फिअर फिअर. 10,000 20,000 पेमेंट आहे, नाही मिळाला तर काय होईल, कसं करू. ग्रीड, इथे लोभाची भावना आहे. ह्या स्तरावर असलेले लोक थोडंसं काय मिळायला लागलं ना, जास्त
प्राप्त करण्याची इच्छा होऊन जाते. म्हणजे इथे हा स्वभाव कोणत्या स्टोरी सोबत मॅच करते? ते सोन्याचे अंड देणारी कोंबडी. एक आहे फिअर. अरे कोंबडी कोणी चोरून नेली तर, कोंबडी मरून गेली तर, अंडे नाही मिळाले तर. हे मूर्खपणाची लक्षण आहे. मूलाधार चक्र आणि मूलाधार चक्रापासून खालचं स्तर. मूर्ख बुद्धी काय म्हणाली त्याला? अरे कोंबडीच्या पोटात खूप सारे अंडे आहे. लोभ निर्माण होणं सुरू झाला. एक एक अंडा कोण रोज घेत बसन? एका दिवशी पोट कापू, सगळे अंडे बाहेर. त्या मूर्खाला हे नाही समजलं की कोंबडी रोज एक अंड निर्माण करते, रोज एक अंड बाहेर टाकत आहे. नाही, नाही कळलं. कोंबडी पोट फाडलं, अंड तर निघालं नाही, कोंबडी मरून गेली. दुसऱ्या दिवशीपासून दरिद्रपणा जसा होता तसा. इथे ग्रीड येते, धरून ठेवण्याची, लोभ, आणखी जास्त मिळालं पाहिजे, ती भावना येते. आय नीड, हे या चक्राचं अस्तित्व आहे. आता सगळ्यांनी स्वतःच्या माइंडला, थॉट प्रोसेसला रिकॉल करा की तुम्ही मॅनिफेस्टेशन करत असताना, जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीला अट्रॅक्ट करताय तुमच्याकडे, तुम्ही एक्झॅक्टली आय नीडच्या स्तरावर तर नाही आहे. जर आय नीड ह्या स्तरावर तुम्ही आहे, तर कधीही तुम्ही ह्या स्तरावरून घसरून लोअर इन्फ्रारेड ह्या स्तरावर उतरू शकता. आणि हे जे खालचं जे स्तर आहे, कमरेपासून खाली, हे पूर्णच पूर्ण नकारात्मक आहे. हे लोअर डायमेन्शन आहे. खूप लोक ह्या डायमेन्शन मधून पण पैसा कमवतात. त्याचं जीवन नरक आहे. सुख नाही, समाधान नाही, शांती नाही, प्रॉपर रिलेशनशिप नाही, स्पिरिच्युअलिटीचं दूर दूरपर्यंत नावलेश नाही. दारू, मटन, सुट्टा याच्यातच पुरं जीवन बर्बाद आहे. हे खालचे लोक आहे, म्हणजे जे मूलाधारपेक्षाही खाली उतरून गेले. जर कोणी व्यक्ती अशा स्तरावर जगत आहे, टेन्शन, फिअर, एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन ह्या मेंटॅलिटीच्या ह्या स्तरावर आहे, लोभ आहे, ग्रीड आहे, इनसिक्युरिटी आहे, उद्या काय होईल याचं चिंता आहे, मला जॉबवर काढून टाकलं तर काय होईल, पगार नाही मिळाला तर काय होईल, 10,000 मी कसं माझी फॅमिली मेंटेन करू, काय करू, कसं करू, ह्या चिंतेतच जर तो जगत आहे. 4 दिवसाचं अन्न आणलं, आता जर मला काम नाही मिळालं तर मी कुठून पैसा आणन, माझ्या फॅमिलीला मी कसं पोसू. आय नीड, मला याची गरज आहे, मला याची गरज आहे, मला याची गरज आहे, मला पैशाची गरज, मला जेवणाची गरज. गरज सध्या वॉन्ट मध्ये चाललाच नाही तो, मला हे पाहिजे म्हणतच नाही आहे. त्या गरजाच नाही संपून राहिल्या. आणि जर कोणी व्यक्ती अशा स्तरामध्ये फसलेला आहे, गरजच्या स्तरामध्ये फसलेला आहे, मला याची गरज आहे, मला याची गरज आहे, मला याची गरज आहे, ह्या स्तरावर लाईफ पार्टनर सुद्धा गरज असते. त्या पार्टनरचं काही अस्तित्व नाही आहे, फक्त गरज आहे. गरज काही असू द्या, स्वयंपाक करायची गरज असू द्या, घर सांभाळायची गरज असू द्या, सेक्शुअली सॅटिस्फाईड होण्याची गरज असू द्या, गरज काही असू द्या, फक्त गरज आहे. तिथे वॉन्ट नाही आहे. ते आपल्या सहमतीनं, आपल्या इच्छेनं पार्टनर नाही सिलेक्ट करू शकत आहे. फक्त गरज आहे, आणि गरज पूर्तीसाठी लग्न केल्या जात आहे. की चला एकटा माणूस काय काय करण, 2 जण करण, 2 जण मिळून मेहनत करण, काहीतरी चांगलं होईल. गरज. मला गाडी पाहिजे नाही, मला गाडीची गरज आहे. वाक्यात फरक आहे. गरज सेकंड हँड पण चालते, टप्पर पण चालते, जशी असन तशी चालते, बाबा फक्त गाडी दे, मला त्याची खूप गरज आहे. मुझे 50,000 रुपये चाहिए अभी के अभी. आय वॉन्ट नाही, मला त्याची गरज आहे. समोरचा म्हणून काय करता नाही, मला पाहिजे, फक्त माझी इच्छा आहे. अरे इच्छा आहे, कोणी पैसा देणार नाही. मला गरज आहे भाऊ, भयंकर प्रॉब्लेम मध्ये फसलेलो आहे, घरात फॅमिली मॅटर झाला, घरात तब्येत खराब झाली,
माझा बिझनेस बस डुबण्याच्या लाईनवर आला आहे. जर मी एवढं पेमेंट नाही केलं तर माझा खूप मोठा लॉस होईल. मला खूप गरज आहे. हात जोडतो, पाया पडतो, पहिले पैसे दे. हे हात जोडतो, पाया पडतो वाली जे मेंटॅलिटी आहे ना, ही मूलाधार चक्राची मेंटॅलिटी आहे. आणि मूलाधार चक्र हे कुंड आहे. हे कुंड आहे तुमच्या ऊर्जेचं. इथूनच ते ऊर्जा भडकून बाहेर पडते. पण जेव्हा ही बाहेर पडते ना, त्याच्यात खूप सारं विष घेऊन निघते. हे कुंड आहे तुमच्या पास्ट लाईफच्या सगळ्यात भारी कर्मचं. सगळ्यात भारी कर्म, ज्यामध्ये दुःख, पीडा, वेदना, स्ट्रेस, स्ट्रगल, टेन्शन, डिप्रेशन, फेल्युअर, ऍक्सिडेंट, बिमारी, भांडणं, हे सगळं लिहिलेलं आहे. धोका, छल, कपट, पैसा सुद्धा ह्याच मार्गातून कमवला जाईल. कोण्या व्यक्तीचा 6, 8, 12 कुंडलीमध्ये, ह्या 6, 8, 12 घरामध्ये जर मॅक्सिमम ग्रह जाऊन बसले, सिंपल गोष्ट आहे, तो पास्ट मधून खूप भारी कर्म घेऊन आला आणि तो व्यक्ती सध्याच्या कंडिशन मध्ये मूलाधार चक्रमध्येच लटकला आहे. निघूच शकत नाही बाहेर कधी. जर तुम्ही मूलाधार चक्रवर स्थिर आहे, तुमची वृत्ती आय नीड वाली आहे, फिअर वाली आहे, ग्रीड वाली आहे, टेन्शन, स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, राग, क्रोध, द्वेष, मत्सर, लोभ ही भावना आहे. अहंकाराची वृत्ती आहे. मी 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 करता, फक्त माझं नाही बरं, फक्त मी. म्हणजे तो त्या लेकराची, बायकोची काळजी करते, पहिले मी. हा मीपणा आहे. शरीर दगडासारखं स्थूल झालेलं आहे. भावनाहीन आहे. काही डोकं चालत नाही. जस्ट फक्त गरज आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला गरज आहे. अशी जर कोण्या व्यक्तीची आजची स्थिती आहे आणि तो एखाद्या सिस्टम मध्ये कनेक्टेड आहे, उदाहरणार्थ मॅनिफेस्टेशन तर प्रत्येक जागेवर चालते, प्रॉब्लेम तो नाही आहे. उदाहरणार्थ बोलतो, मार्केटिंग नेटवर्किंगच्या सिस्टम मध्ये आहे, कारण की ह्या सिस्टम मध्ये ह्या विषयाला सगळ्यात जास्त फोकस केलं जाते. अशा कंडिशन मध्ये त्या व्यक्तीने अफर्मेशन तयार केले, गोल बुक बनवलं, विजन बोर्ड बनवलं, प्रॅक्टिस पण खूप छान केली, काहीच नाही मिळालं. जोपर्यंत मूलाधार चक्र त्याचा पॉझिटिव्ह नाही तोपर्यंत, बरं. त्याचा आय नीड जो आहे ना, तो करोड रुपये जर नसेल, म्हणजे हात पण मागत आहे भिकारी सारखा, पण मागत काय, 1 करोड देव सर. काहीतरी विचारपूर्वक बोलत आहे हा व्यक्ती. जो 10,000साठी हात पसरत आहे ना, तो काहीतरी गडबड माणूस आहे. तर आय नीड मध्ये पण लेवल आहे, लोअर लेवल आहे, अप्पर लेवल सुद्धा आहे. म्हणून म्हटलं जाते मूलाधार चक्र जितका पैसा देऊ शकते, इतका कोणीही देत नाही. का? कारण की लोकांनी याची पिन पॉइंट पकडला. आय नीड हा पॉइंट पकडला त्यांनी, गरज. आणि तुमच्या गरजेला कन्वर्ट करून टाकलं. म्हणजे 1 करोड चाहिए, म्हणजे गाडी चाहिए, म्हणजे बंगला चाहिए. मला याची पाहिजे की गरज आहे, तर म्हणजे गरज आहे, खूप गरज आहे. मला 1 करोडची खूप गरज आहे, अति गरज आहे. का? कारण की 90 लाखाचं तर कर्जच आहे माझ्यावर. म्हणून नेटवर्किंग या सिस्टम मध्ये गरज निर्माण केली जाते. तुमची अवकात असो नसो, तुम्हाला कार घ्यायला बाध्य करायला लावते. एक वेळा कार आली, आता कारचे ईएमआय भरणे ही तुमची इच्छा नाही आहे, तुमची गरज आहे. आता तुम्हाला काही करून आता ईएमआय भरायला लागेल. ईएमआय भरासाठी तुम्हाला काम करावं लागेल. झाला, आला माणूस लाईनवर. पण जर त्याचे व्हायब्रेशन लो आहे, तो त्या कारला पण अफोर्ड करू शकणार नाही. आली तर कार जाईल. का? कारण की तो त्या इतक्या निगेटिव्ह एनर्जी मध्ये चालत आहे. कारच्या प्रती सुद्धा इतकी निगेटिव्ह भावना राहील त्याच्या, की कारचा ऍक्सिडेंट होऊन जाईल, कारचं सिस्टम चांगलं राहणार नाही, काही ना काही अडथळे त्याच्या कारमध्ये निघणार. आणि तेच पुन्हा स्ट्रेस, टेन्शन, फिअर, दुःख, पीडा त्याला आता कारच्या थ्रू मिळेल. मूलाधार चक्र पैसा खूप आणून देते, पण तुम्ही त्या व्हायब्रेशनच्या बाहेर कधीच जाणार नाही. तुम्ही त्या व्हायब्रेशन मध्येच लटकले राहाल.
तर आजचा आपला ह्युमन कॉन्शियसनेसचा पहिला टॉपिक होता रूट चक्र. त्याचा मुख्य विषय आहे आय नीड, मला याची गरज आहे. आणि आतापर्यंत मी जितके प्रॉब्लेम तुम्हाला सांगितले, फिअर, ग्रीडचे रिलेटेड, अनस्टॅबिलिटी, इनसिक्युरिटी, सर्व्हायव्हल, नीड्स, हे सगळे काही त्या मूलाधार चक्राचे भाग आहे. उद्या आपण स्वादिष्ठान चक्रावर जाऊ, स्वादिष्ठान चक्राबद्दल बघू. आय होप मॅनिफेस्टेशन करत असताना इथून पुढे तुम्हाला नेमकं तुमचा चक्र कोणता आहे आणि तुम्ही कोणत्या चक्रावर व्हायब्रेट करत आहे हे लक्षात येणे हळूहळू सुरू होऊन जाईल. आज दिलेल्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जीवनामध्ये साखरेची म्हणजे गोडव्याची गरज किती आहे. ते स्टिम्युलेशन जोपर्यंत तुमच्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये येणार नाही तोपर्यंत त्याला गोडवा येणार नाही. जोपर्यंत गोडवा येणार नाही तुमच्याकडे ती वस्तू आकर्षित होणार नाही. ती फक्त नावापुरतीच राहील, कागदावरच राहील, रियालिटीमध्ये येणार नाही. चला तर मग आता आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. आय होप सर्वांना हे नॉलेज छान पद्धतीने समजलं असेल. जर तुम्हाला काही गोष्टी नसेल कळल्या तर ग्रुपमध्ये मेसेज टाका, आपण त्या टॉपिकला उद्याला कव्हर करू. शांत रिलॅक्स बसा, डोळे बंद, लांब खोल श्वास, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, लांब खोल श्वास. फील करा डिवाइन व्हाईट लाईट. व्हाईट लाईट तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, तुम्हाला डिवाइन एनर्जीने ब्लेस करत आहे. ऑल टाइप्स ऑफ एंजेल्स, आर्क एंजेल्स, गार्डियन एंजेल्स, अर्थ एंजेल्स जवळ आलेले आहेत. डिवाइन मास्टर्स, डिवाइन बीइंग, मास्टर्स, असेंडंट मास्टर्स, डिवाइन गुरु, स्पिरिट गाईड, ऑल ऑफ देम तुमच्या ऑरामध्ये तुमच्या जवळ आलेले आहेत. फील करा डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, तुमचे अँसेस्टर्स, डिवाइन युनिव्हर्सल एनर्जी, डिवाइन मदर एनर्जी, एंजेलिक रेकी एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. लांब खोल श्वास, श्वास घ्या, श्वास सोडा. नाउ वी स्टार्ट.